नमस्कार पब्लिक, कसं काय स्वागत आहे आपल्या मराठी फॅन्टसी यूट्यूब चॅनल आणि फॅन्टसी 007 आहे. तर ICC क्रिकेट वर्ल्ड कप लीग सेकंड ODI म्हणजे 64वी मॅच नेदरलँड वर्सेस स्कॉटलँडमध्ये मॅच होणार आहे. तर उद्या दुपारी 2:30 वाजता मॅच होणार. तर भावने जे आपण परफेक्ट कॉम्बिनेशन सोबत टीम प्रोव्हाइड करणार. तर फटाफट आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आणि तुम्ही अजून हाऊजट ॲप्लिकेशनला डाउनलोड नसेल केलं तर डाउनलोड करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. तर नेदरलँड आणि स्कॉटलँडमध्ये दुपारी 2:30 वाजता मॅच आहे, ह्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. फटाफट जाऊन जॉईन करा. तर आपण आता इथे टीम पाहूया, टीमचं कॉम्बिनेशन पाहूया. आणि सध्या आपल्या चॅनलवरती मोठा गिव्ह अवे चालू आहे भावांनो. स्कॉट ॲडवर्ड आहे, एम क्रॉस आहे. तो गिव्ह अवे तुम्हाला आतापर्यंतच्या सर्व व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर तुम्हाला आता मी परत सांगत नाही. लेविट आहे, मुन्सी आणि रॉल्स रॉयल्स ब्रिंगटन आहे, मार्कवॅट, बिलीड आहे आणि मॅक्युलम, केलिन आहे, PV विक्रम आहे, जार्विस आहे. आता सध्यासाठी ही कॉम्बिनेशन आहे. तर ब्रँड मॅक्युलम आणि केल्विन किंवा तुम्ही एम डाऊडला ट्राय करू शकताय. फायनल अपडेट्स टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केले जातील. जर काही चेंजेस असतील तर फायनल अपडेट्स टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केले जातील. तर चेंजेस असतील ना तर तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केले जातील. कारण तुम्ही इथं स्कॉट ॲडवर्डच्या जागी तुम्ही टीयरला पण ट्राय करू शकताय. आणि इथं ब्रिंगटनच्या जागी विसिंग आहे नेदरलँडकडून, तुम्ही ट्राय करू शकताय. लेविटच्या जागी आणि क्रॉस आहे. किंवा बॉलिंग सेक्शनमध्ये तुम्ही RD मेरवे, एदूतला ट्राय करू शकताय. लिस्कच्या जागी एदूत, परत वेकिंगम आहे, जे डेव्हिडसन आहे. भरपूर प्लेयर्स तुमच्यासाठी. पण फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केली जाईल. तर नेदरलँडकडून मी जास्त पिक केलेत, तर ही अशी टीम असणार आहे. जर काय ह्यात वेगळं डिफरन्स असेल तर तुम्हाला चॅनलवरती सबस्क्राईब करा. म्हणजे कसं आहे, एदूतला ड्रॉप करून इथं याला ड्रॉप करून जार्विसला ट्राय करा. इथं लिस्क आहे आणि ब्रिंगटन आहे. केल्विन आणि वॅट. तर ह्याच्यावर पण सेम टीम असणार आहे. तर ही अशी टीम असणार आहे. यार काय झालं यानंतर दुसरी मॅच प्रयत्न करतोय मी. ग्रेस आणि जर्मनीची T20 ती पण ट्राय करतोय. बाकीच्या पण ICC वुमन्स T20 बघूया काय होते. काय खाल्लं नाही.